विकासाच्या रथाबरोबर स्पर्धा करण्याची तुमची पात्रता नाही। शिंदेंवरच्या टीकेला रवींद्र धंगेकरांचं नाईकांना प्रत्युत्तर। तर अनेक गंभीर विषय असताना वनमंत्री टीआरपी मिळवण्यात व्यस्त, निलेश राणेंची टीका। मुंबई महापालिकेमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांचा गोंधळ। महापौर रितू तावडेंकडून शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोलेंच्या नियुक्तीनंतर घोषणाबाजी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। सरकारकडून नोकरीच्या प्रस्तावावर निर्णय अद्याप प्रलंबित। आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा। तर आम्ही जगदाळे कुटुंबियांसोबत समस्या जाणून घेऊ, शिंदेंचं आश्वासन। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर। फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत क्लायमेट परिषद कार्यक्रम पार पडणार। राजभवनातील कार्यक्रमाला देखील मोदी उपस्थित राहणार। माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अर्जावर होणारी सुनावणी पुढे ढकलली। सदनिका घोटाळा प्रकरणातील पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये। कोकाटेंना मंत्रिपद किंवा लाभाचं पद स्वीकारण्यास मनाई कायम। अभिनेता राजपाल यादवला 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन। पासपोर्ट जमा करण्याचे आदेश। दिल्ली हायकोर्टाकडून पुढील आदेशापर्यंत शिक्षेला स्थगिती। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांचं हेलिकॉप्टर हवेत अचानक डगमगलं। मध्य प्रदेशच्या खंडवामधील घटना। पायलटने प्रसंगावधान दाखवल्यामुळे तात्काळ परिस्थिती नियंत्रणात, मोठा अपघात टळला। देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब महाराष्ट्रामध्ये सुरू। रतन टाटा कौशल्य विद्यापीठात मंत्री मंगल प्रभात लोढांच्या हस्ते लॅबचा शुभारंभ। उद्योग समूह आणि लघु उद्योगांना चालना मिळणार।